Hallelujah. हालेलुया. Let us all arise in the presence of God. सर्व प्रभूच्या सानिध्यामध्ये उभे राहूया. We have entered in the month of December, डिसेंबर महिन्यात आपण प्रवेश केला आहे. the month of Christmas. नाताळाचा हा महिना We are remembering the birth of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मस्मरण सोहळा आपण आठवतो. And we all are feeling joyous in our hearts. Amen. अंतःकरणामध्ये देखील आपल्याला खूप आनंद वाटतो. Because someone has come to save us कुणीतरी आपलं तारण करण्याकरिता आला आहे 2000 years back. 2021 वर्षापूर्वी. But we are still enjoying and receiving His victory in our life every day. दररोज आपल्या जीवनामध्ये आपण आनंद घेत आहोत, त्याच्या विजय स्वीकारत आहोत. Amen. Hallelujah. Hallelujah. So are you happy to be in the house of God this morning? असं काय तुम्ही खुश आहात का प्रभूच्या घरात आहात? So let us sing this wonderful song from Upasana Sangeet, song number 78. Eta eta ka Bethlehema eta ka. गीत नंबर 78 आपण उपासना संगीतातून गाणार आहोत. येता येता का. Let us clap our hands. Everyone. येशू ख्रिस्ताला जोरदार टाळ्याचं अर्पण करूया. Hallelujah. हालेलुया. We are serving a victorious God this morning. असं काही विजय देवाची आपण सेवा करतो. He's not in the manger, तो आता त्या but He is in the midst of us. तो आपल्यामध्ये उपस्थित आहे. तो गायच्या How many वाट्यात of you नाही. believe that He is with us? किती विश्वासात तो आपल्यामध्ये आहे. And He has won the victory on the cross of Calvary for us. आपल्यासाठी कॅल्वरीच्या वधस्तंभावर त्याने विजय मिळवला आहे. So let us sing this wonderful song. यीशु ने शैतान को क्रूस पर क्या किया है?
हराया है. हराया So है. we are not a defeated people, we are the victorious people in the name of Jesus. येशूच्या Amen. नावाने आपण विजयी लोक आहोत, पराभूत झालेले लोक Just नाही. declare the victory in the name of Jesus in our life and in every situation of our life. आपल्या जीवनामध्ये आणि जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण त्याचा विजय साजरा करतो. धन्यवाद येशू. We're gonna do the actions. Everyone with me. किती करणार आहोत सर्व? यीशु ने शैतान को क्रूस पर हराया है. हारा हुआ शैतान मेरे जूतों के नीचे है. यीशु ने शैतान को क्रूस पर हराया है. हारा हुआ शैतान मेरे जूतों के नीचे है. ला 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 मेरा यीशु विजयी है. ला 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 मेरा यीशु विजयी है. सब मिलकर ला 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 मेरा यीशु विजयी है. ला 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 मेरा यीशु विजयी है. ऊंचा सबसे ऊंचा यीशु का नाम है. उसने अपने हाथों से हमें संभाला है. ऊंचा सबसे ऊंचा यीशु का नाम है. उसने अपने हाथों से हमें संभाला है. ला 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 मेरा यीशु विजयी है. ला 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 मेरा यीशु विजयी है. सब मिलकर ला 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 मेरा यीशु विजयी है. ला 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 मेरा यीशु विजयी है. नीचे सबसे नीचे शैतान का स्थान है. उसने अपने हाथों से हमें संभाला है. One more time. नीचे सबसे नीचे शैतान का स्थान है. यीशु के नाम में मैंने उसे जूतों से मारा है. सब मिलकर ला 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 मेरा यीशु विजयी है. ला 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 मेरा यीशु विजयी है. सब मिलकर से ला 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 मेरा यीशु विजयी है. ला 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 मेरा यीशु विजयी है. नीचे नीचे सबसे नीचे शैतान का स्थान है. यीशु के नाम से मैंने उसे जूतों से मारा है. सब मिलकर नीचे सबसे नीचे शैतान का स्थान है. यीशु के नाम में मैंने उसे जूतों से मारा है. ला 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 मेरा यीशु विजयी 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 है. हालेलुया. Hallelujah. मेरा यीशु My Jesus is विजयी है. Amen. victorious. Hallelujah. Hallelujah. I was dying in my sin, माझ्या पापात मी मरत होतो. but he has come in searching of me. माझ्या शोधात तो आला. In search of me, he came and he found me. तो माझ्या शोधात आला आणि मी त्याला सापडलो. And he picked me up from the miry clay. त्या चिखलाच्या दलदलीतून त्याने मला बाहेर And he set काढलं. my feet upon the rock. त्या खडकावर माझ्या पायाला स्थापले आहे. So Jesus is the rock of salvation. Amen. येशू ख्रिस्त तारणाचा खडक. So आमेन. this morning, on which rock you're standing? आज सकाळी तुम्ही कोणत्या खडकावर उभे आहात? If you're standing on any other rock,
तुम्ही जर इतर कोणत्या खडकावर उभे आहात, I just want to encourage you. मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं Just आहे. choose to be stand on the rock of Jesus. निवड करा येशू ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर Amen. उभे राहा. Hallelujah. हालेलुया. Because He loves you more than anyone else in this world. इतर कुणी तुमच्यावर प्रीती करणार नाही, तितकी जास्त प्रीती तो He तुमच्यावर has set you करतो. free from all your sin and every burden of sin from your life. तुमच्या जीवनातून प्रत्येक पाप आणि प्रत्येक पापाच्या ओझ्यापासून त्याने तुम्हाला सुटका दिली आहे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. क्या हम एक बार जोरदार ताली बजा सकते हैं उस Let's परमेश्वर clap के लिए? and give clap offering to the Lord. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. वो खोजते खोजते आया, मुझे गले लगाया अपने। वो खोजते खोजते आया, मुझे गले लगाया अपने। मेरे पापों को क्षमा किया, मेरे पापों को
यीशु है वो नाम, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा हो जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम, जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम, यीशु तेरा नाम। आइए सब मिलकर गाए हम। Let's all sing. सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा यीशु तेरा नाम। One more time. सगळे मिळून गाऊया आपण। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। Yes, Lord, your name is above everything. त्याचं नाव सर्व नावावरून श्रेष्ठ आहे. You're the King of Kings and Lord of Lords. तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. And we come to you this morning. आज सकाळी आम्ही तुझ्याकडे येतो. As we are, we come to you, Father, Lord. अहो तसंच पिता परमेश्वर आम्ही तुझ्याकडे येतो. And we just pray, Lord, this pour out your spirit upon us. प्रार्थना कर तुझ्या आत्म्याची ओतणी आमच्यावर कर. Hold us close to you, Father God. प्रभू आम्हाला तुझ्या जवळ घे. Let your love surround us. तुझी प्रीती आमच्या अवतीभोवती असू दे. Help us to be draw near to you, God. आम्हाला सहाय्य कर की प्रभू आम्ही अधिक तुझ्या जवळ यावं. Open our eyes, आमचे डोळे उघड, open our hearts, आमचं हृदय उघड, so that we may see the glory of God in our life. जेणेकरून आम्ही देवाचं गौरव आमच्या जीवनात पाहू. So that we may see the goodness of God and we test that how good God is. आमच्या जीवनात तुझ्या चांगुलपणाचा आम्ही अनुभव घ्यावा आणि पाहावं की तू किती चांगला So आहे. Lord, we come to you this morning. आज सकाळी प्रभू आम्ही तुझ्याकडे येतो. People of God, देवाचे लोक let's हो. take this time to come to God this time. यावेळेस ही वेळ आपण घेऊया आणि प्रभूच्या जवळ Just येऊया. close your eyes. डोळे बंद करूया. And say, Lord, I come to you. प्रभूला सांगूया प्रभू आम्ही तुझ्याकडे येतो. In spite of all the negative things around me, I come to you, Father God. पिता परमेश्वर अवतीभोवती जरी नकारात्मक गोष्टी असल्या तरी मी तुझ्या जवळ येत In आहे. spite of all my sickness, weakness, I come to you, Father Lord. माझ्या जीवनात अशक्तपणा असेल, आजारी असेल, मी तुझ्या जवळ येतो पित्या. In spite of all the confusion, I come to you, Jesus. जरी आमच्या अवतीभोवती जरी गोंधळ असेल तरी देखील प्रभू येशू आम्ही तुझ्याकडे Because येतो. I know when I come to you, कारण मला माहिती आहे ज्यावेळेस मी तुझ्याकडे येतो all things are going to be taken care. सर्व गोष्टीची तू काळजी घेणार आहे. Because there is power in the name of Jesus. कारण येशूच्या नावामध्ये सामर्थ्य Thank you, आहे. Lord. धन्यवाद. Worship you, Jesus. प्रभू येशू आम्ही तुझी Let's स्तुती lift our hands and say, Lord, I come to you. करतो. आपले बाहू उभा रे, हात उंच करूया, प्रभू आम्ही तुझ्याकडे Thank you, येतो. Jesus. धन्यवाद येशू. Worship you. प्रभू आम्ही तुझी स्तुती भक्ती करतो. Thank you, Jesus. येशू धन्यवाद. Lord, I come to you. Let my heart be changed. Renew, flowing from the grace that I found in you.
Your spirit makes me whole by the power of your love. Lord, I bow my eyes and let me see your face to gain the knowledge of your word as you live
guide you about taking the communion and especially with the cup. आणि तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे की जे आपण प्रभुभोजन घेतो तो विशेष करून हा प्याला आहे त्या संबंधाने. Each cup has the long part folded under it. आणि त्या प्याल्याच्या वरती जो भाग आहे त्या आतमध्ये ते खडी मारलेला आहे त्याला लांब आलेला. You can hold it and turn it and glass cup will be easily opened. त्याला पकडून जर उघडलं तर सोपं होईल ते खोलण्याकरिता. We are very happy to have Dr. Rahul Magar with us this morning. आज सकाळी डॉक्टर राहुल मगर आपल्यामध्ये त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटत आहे. Please stand, sir. कृपा करून उभे राहा. Dr. Rahul Magar is a doctor in Sassoon Hospital, डॉक्टर राहुल मगर हे ससून हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत. especially in COVID department. विशेष करून कोविडचा जो विभाग आहे He is ENT specialist. ते नाक कान घसा याचे तज्ज्ञ And आहेत. during these COVID times, या कोविडच्या काळामध्ये Dr. Rahul has helped more than 1,000 patients, Christian patients, to give direction to them which kind of medicines to be taken. आणि हजारो जे कोरोनाचे रुग्ण होते त्यांना औषध गोळ्या ख्रिस्ती. ख्रिस्ती लोक होते त्यांना विशेष करून मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. And he has been a great help and as an angel from the Lord to help people, those who are worried in corona situation. आणि देवाचे देवदूत प्रमाणे त्यांनी कार्य केलं या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये. Thank you very much. Let's clap our hands. आभार मानतो, टाळ्या वाजूया. We have just taken communion. आताच आपण प्रभुभोजन घेतलं आहे. And the word of God says in 1 Corinthians chapter 11 verse 28. पहिले कोरिन्थीकरास पत्र याचा 11वा अध्याय 28 वचन देवाचं वचन आपल्याला सांगतं. I have only 15 minutes. माझ्याकडे फक्त 15 मिनिटं आहेत. Praise be the name of God for that. त्याबद्दल देवाच्या नावाची स्तुती असो. Jesus used last 2 minutes on the cross of Calvary. येशू ख्रिस्ताने शेवटचे 2 मिनिटं कॅल्वरीच्या वधस्तंभावर त्याचा उपयोग केला. And thief declared that when you come in your kingdom, remember me. आणि त्या चोराने अशी घोषणा केली, ज्यावेळेस तुमच्या राज्याधिकाऱ्याने याल माझी आठवण करा. Because he confessed his punishment was according to his own doings. आणि त्याने कबूल केले की जे काही त्याने केलं त्यामुळे त्याला शिक्षा मिळाली And आहे. he declared the innocency of Jesus Christ. आणि त्याने जाहीर केले की येशू ख्रिस्त हा निष्पाप आहे. And then he requested Jesus, remember me when you come into the kingdom. That means he believed his death, resurrection and coming from again. आणि त्याने येशू ख्रिस्ताला म्हटलं तुमच्या अधिकाराने याल त्यावेळेस माझी आठवण करा. त्याने विश्वास ठेवला येशू ख्रिस्ताचा मृत्यू, येशू ख्रिस्ताला पुरण्यात आलं, त्याचं पुनरुत्थान. Immediately Jesus said, today you will be with me in paradise. तत्क्षणी येशू म्हटला तू आज बरोबर सुखलोकात असशील. Only 2 minutes service. फक्त 2 मिनिटाची सभा And within 2 minutes service, one got saved. आणि 2 मिनिटाच्या सभेमध्ये एकाचं तारण झालं. Praise be the name of the Lord. देवाच्या नावाची स्तुती असो. So remember, but let a man examine himself, as so let him eat that bread and drink of that cup. Chapter 11 verse 28. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. When we take communion, ज्यावेळेस आपण प्रभुभोजन घेतो we need to remind ourselves, examine ourselves, and Bible says as to how we take part in the communion. आपण स्वतःला आठवण करून दिली पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आपण कसे प्रभुभोजन घेत आहोत. We must understand that this communion was instituted by the Lord Jesus Christ when he was observing Passover feast. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, येशू ख्रिस्ताने आपल्याला प्रभुभोजनाचा विधी लावून दिला आहे ज्यावेळेस तो वळणाचा सण साजरा करत होता. He was taking Passover meal तो वळणाचं भोजन घेत होता and he wanted to take it with the disciples. त्याला त्या शिष्यांबरोबर घ्यायचं होतं. And we find that he instituted this Holy Communion in that day, Passover celebration. आपण पाहतो वळणाचा जो सोहळा होता, साजरा करणं होतं, त्यावेळेस त्याने हा विधी लावून दिलेला आहे. Passover celebration was instituted when God delivered children of Israel from Egypt.
मिस्र देशातून इस्रायल लोकांची सुटका केली त्यावेळेस ओलांडण्याचा सण जो आहे ते साजरा करू लागले. And they were instructed that night त्या रात्री त्यांना सूचना देण्यात आली that you must eat unleavened bread. बेखमीर भाकर तुम्ही खावी, You must kill the lamb, त्या कोकऱ्याला तुम्ही वधलं पाहिजे, roast it, त्याला भाजलं पाहिजे. and bread, when you prepare a bread, ज्यावेळेस तुम्ही भाकरी बनवता you should make holes in the bread त्या भाकरीमध्ये छिद्र असले पाहिजे and then lines on the bread. आणि त्या भाकरीवरती त्या रेषा असल्या So पाहिजे. this was all in the future declaration of the death of the Lord Jesus Christ. ही पुढे भविष्यवाणी होती प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूबद्दल घोषणा. So when they celebrated Passover, ज्यावेळेस त्यांनी वरणाचा सण साजरा केला, the word of God says they came out of Egypt देवाचं वचन सांगतं मिस्र देशातून ते बाहेर आले and they traveled 40 years in the wilderness. 40 वर्ष अरण्यामध्ये त्यांनी प्रवास केला. And while they traveled, ते प्रवास करत असताना because they ate that unleavened bread, त्यांनी बेखमीर भाकरी खाल्ल्या कारणाने, because they ate the lamb's meat which was roasted, आणि त्याने जे कोकऱ्याचं मांस खाल्लं जे भाजलेलं होतं, because they ate that while standing, ते उभे असताना त्यांनी खाल्लं. that night त्या रात्री they put the blood of the lamb's blood on the doorpost of their house. त्यांनी जे कोकऱ्याचं रक्त होतं त्यांच्या दरवाजाच्या कपाळपट्ट्यावर बाहेरवर And लावलं. when angel was coming to their house ज्यावेळेस दूत त्यांच्या घरी आला in the night, रात्री, angel would see the blood तो दूत ते रक्त पाहत and असे then cross over. आणि त्याला ओलांडून जात असे. Then nobody will die in that house. त्या घरामधलं कुणीच मृत्यू होऊ नये. So when children of Israel were doing this, इस्रायल लोक ज्यावेळेस हे करत होते, they were doing as the command of the Lord Jesus, Lord God Almighty. सर्वसमर्थवान देवाने त्यांना जी आज्ञा दिली होती त्याप्रमाणे And त्यांनी they were केलं. doing with their heart. त्यांच्या अंतःकरणापासून ते करत Because होते, they were under the slavery. कारण ते गुलामगिरीमध्ये होते. So they want freedom. त्यांना स्वातंत्र्य पाहिजे And God होतं. decided to free them from the bondage of Egypt. मिस्र देशात त्या बंधनातून देवाला त्यांना सोडवायचं होतं. So that night they ate the bread and the meat of the lamb, त्या रात्री त्याने ती भाकर व कोकऱ्याचं मांस खाल्लं, put the blood on the doorpost and on the head of the door. आणि त्यांनी ते रक्त दरवाजाच्या कपाळपट्ट्यांवरती बाहेरवरती लावलं. So while Israel people were doing that, इस्रायल लोक हे करत असताना there were many people staying around Goshen land. आणि गोशनच्या भागामध्ये पुष्कळशे लोक राहत होते. They were Egyptians. ते मिस्री होते. And they saw that. त्यांनी ते पाहिलं, They inquired about it. त्यांनी त्याच्याबद्दल विचारपूस And केली. Israel people told them इस्रायल लोकांनी त्यांना सांगितलं that tonight, God is going to deliver us from the slavery. आज रात्री देव आम्हाला या गुलामगिरीतून सोडवणार आहे. And He commanded us त्यांनी आम्हाला आज्ञा केली to आहे kill the lamb ते कोकरू and put the वधण्याकरिता blood on the doorpost आमच्या दरवाजावरती कपाळपट्टीवरती and बाहेरवरती eat the रक्त flesh लावायला, meat of the lamb, ते कोकऱ्याचं मांस eat खाण्याकरिता the unleavened bread. बेखमीर भाकरी. So many copied them. पुष्कळशा लोकांनी त्यांची नक्कल केली. So many Egyptians copied what Israel did इस्रायल लोकांनी जे केलं पुष्कळशा मिस्री लोकांनी त्याची नकल केली. because they didn't want anybody to die in their house. त्यांना असं वाटतं की आमच्या घरात देखील कोणी मरू नये. Since Israel people are doing all, इस्रायल लोक हे सर्व करत आहेत. they are going to save their families. त्यांच्या कुटुंबाला ते वाचवणार आहेत. They are going to leave the land. ती ही जागा सोडून जाणार आहेत. So we don't want anybody to die in our house. आमच्या घरात देखील आम्हाला असं पाहिजे की कुणी मरण पावलं नाही पाहिजे. So they copied it. तर त्याने त्याची नकल केली. And what happened? आणि काय झालं, Next day, दुसऱ्याच दिवशी everywhere there was a cry for people, those who lost their elderly son and animal and everyone. आणि त्या इतर लोक सर्व त्यांच्या घरातील ज्येष्ठ पुत्र जनावरांमध्ये ज्येष्ठ होते सर्व मरण So पावले. these Egyptians, मग हे जे मिस्री लोक in whose house nobody died, त्यांच्या घरामध्ये कोणी मरण पावलं they नाही. had a question that how can we survive now?
मग त्यांना हा प्रश्न पडला, इथून पुढे आम्ही जिवंत राहू कसे? So they decided to travel with the children of Israel. त्याने निर्णय घेतला की इस्रायल लोकांबरोबर आम्ही देखील प्रवास करू. Since nobody died in their house. त्यांच्या घरामध्ये कोणी मरण पावलं नाही. So children of the Egyptians would get angry on them. मग मिस्र लोक त्याच्यावरती रागावतील. They would have killed all the family. पूर्ण कुटुंबाला त्याने मारून So टाकलं they said, असतं. let's go with the children of Israel. ते म्हणले चला आपण इस्रायल लोकांबरोबर जाऊ. And because they copied without understanding the true meaning, त्यांना सत्य काय होतं समज बुद्धी नव्हती आणि त्यामुळे त्यांनी ती नकल केली. they traveled with the children of Israel, इस्रायल लोकांबरोबर त्याने देखील प्रवास. and they were all murmuring and complaining for everything that was happening in wilderness. अरण्यामध्ये ज्या काही गोष्टी होत होत्या त्याबद्दल ते सर्व तक्रार करत होते, कुरकुर करत होते. When they left the land, ज्यावेळेस त्यांनी ती भूमी सोडली, they always would say, was not Egypt was better place than this wilderness? ते म्हणत होते की या अरण्यापेक्षा मिस्र देश काय चांगलं नव्हतं का? It is written in the Bible. बायबलमध्ये लिहिलं आहे. It's written in Book of Acts. प्रेषितांच्या कृत्यात लिहिलं आहे. There will be, it is written, there are some people, काही लोक होते those who copied, ज्याने ही नकल केली. they also were saved, त्यांचं देखील ते देखील वाचले. but throughout the travel, they were murmuring and complaining to children of Israel and Moses. आणि ते त्यांच्या पूर्ण प्रवासामध्ये कुरकुर करत होते, तक्रार करत होते इस्रायल लोकांना आणि मोशेला. But children of Israel इस्रायल लोक they were joining also in murmuring. ते देखील त्यांच्याबरोबर कुरकुर करू लागले. But the beautiful part is this, त्याचा सौंदर्यपूर्ण भाग हा that आहे you will find in Psalms 105 स्तोत्रसंहिता 105 verse 37. 37 वचन. Psalms 105 verse 37. It's a powerful statement. सामर्थ्यशाली विधान आहे. He brought them forth also with silver and gold, and there was not one feeble person among their tribes. स्तोत्रसंहिता याचा 105 अध्याय 37 वचन. त्याने लोकांना सोन्या रुपी सहित बाहेर नेले, त्यांच्या लोकांच्या वंशात कुणीही दुर्बल नव्हतं. So there was no one weak in among the children of Israel. इस्रायल लोकांमध्ये मग कुणी दुर्बल नव्हतं, No one was sick. कुणी आजारी नव्हतं. Why? का? Because they observed the Passover, कारण त्याने जो वनाचा सण होता तो पाळला होता, which was a replica of the forthcoming institution of the Holy Communion by Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्त जो प्रभू भोजनाचा विधी लावून देणार होता, हुबेहूब ते तसंच होतं. That's why Jesus Christ observed the Passover and had a Passover meal with the disciples. त्यामुळे येशू ख्रिस्ताने तो वलांडण सण पाळला आणि शिष्यांबरोबर तो वलांडण सण साजरा केला. And on the Passover meal, he instituted Holy Communion. आणि त्या वलांडणाचा जो भोजन होतं त्याने प्रभू भोजनाबद्दल विधी लावून दिला. So no one was weak, no one was sick. मग कुणी दुर्बल नव्हतं, कुणी आजारी Though नव्हतं, they were complaining against God. जरी ते देवाविरुद्ध कुरकुर करत But होते. the Passover blessing followed to them. वलांडणाचे जे आशीर्वाद होते त्यांच्या बरोबर ते होते. When you take the communion, ज्या तुम्ही प्रभू भोजन घेता, the blessings of communion must follow you. प्रभू भोजनाचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आलेच पाहिजे. In Deuteronomy chapter 29, अनुवाद याचा 29 अध्याय let's read that. वाचूया. Wonderful. वाचूया. Deuteronomy chapter 29 verse 5. अनुवाद 29:5. And the word of God says here, या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे, and I have led you 40 years in the wilderness. Your clothes are not waxen old upon you, and thy shoe is not waxen old upon thy foot. अनुवाद 29:5. मी तुम्हाला 40 वर्ष रानातून चालवले, पण तुमच्या अंगावरचे कपडे विरले नाहीत किंवा तुमच्या पायातील पायतने झिजले नाहीत. Ooh, hallelujah! हालेलुया, Hallelujah! हालेलुया. No, you cannot say hallelujah because you didn't understand. You did not understand. तुम्ही हालेलुया म्हणत नाही कारण तुम्हाला समजलंच नाही. No, wait. It's too late. थांबा.
उशीर झाला आता. Jesus is already gone. येशू ख्रिस्त येऊन गेला. Their clothes, त्यांचे वस्त्र which they wore on the festival of Passover, बोलाण्याच्या सणाच्या वेळेस त्याने ते कपडे घातले होते. they did not wax or teared. ते झिजले नाहीत किंवा ते फाटले But नाहीत. praise be unto God. पण देवाच्या नावाची स्तुती असो. Their clothes were extended as their height was extending. जशी त्यांची उंची वाढत होते, कपड्यांची उंची वाढत होती. Because in the wilderness there was no shops. कारण अरण्यामध्ये दुकानं नव्हते. There were no malls. त्या ठिकाणी मॉल्स नव्हते. There were no tailors त्या ठिकाणी शिंपी नव्हते. to stitch your clothes on your size. तुमच्या मापाप्रमाणे वस्त्र And the word of शिवण्याकरिता God says, देवाचं वचन सांगतं because they trusted and believed and followed the Passover, त्याने विश्वास ठेवला, भरोसा ठेवला आणि वळण सण पाळला their shoes did not become short. आणि त्यांच्या पायताने देखील झिजले Though नाही. they were growing in all stature, ते जरी त्यांच्या शरीराने वाढत होते. my goodness, माझ्या देवा, their shoes they were keeping when they were sleeping. When they were sleeping, they were keeping their shoes. आणि त्यांचे झोपत असताना त्यांचे पायतान ते ठेवत होते. By morning, their shoes got increased. सकाळी ते वाढलेले दिसले. Dead skin जी मृत त्वचा got increased ती वाढू लागली. because they followed the Passover in the night. कारण रात्री त्याने वळण सण पाळला. That's why the word of God says, त्यामुळे देवाचं वचन सांगतं let everyone examine himself प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं, and then partake into it. त्याच्यानंतर त्याच्यात सहभागी व्हावं. When you take communion, ज्यावेळेस तुम्ही प्रभू भोजन घेता, thinking that you are partaking the blood and the body of Jesus Christ in the way of bread and cup. हा विचार तुम्ही करता की तुम्ही सहभागी होत आहात की त्या भाकरीमध्ये आणि त्या प्याल्यामध्ये जे प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीराचं दर्शक आहे, रक्ताचं दर्शक आहे. You will not become feeble. तुम्ही कधीच दुर्बळ होणार नाही. You will not become weak. तुम्ही अशक्त होणार नाही. Hallelujah. Hallelujah. You will get strength every day. दररोज तुम्हाला ते शक्ती प्राप्त होईल. And the blessings will follow you all the time of your life. तुमच्या आयुष्यभर जे आशीर्वाद आहेत तुमच्या जीवनामध्ये येत राहतील. When we accept the power of the Holy Communion. पवित्र प्रभू भोजनाचं सामर्थ्य ज्यावेळेस आपण स्वीकारतो. How many like that? किती जणांना ते आवडेल? How many like that? किती जणांना ते How आवडेल? many would like to become whole and all sickness would be removed? आणि किती जणांना असं आवडेल की तुम्ही पूर्ण व्हावं, सर्व आजार निघून Let's गेले all पाहिजे. stand आपण and सर्वजण clap उभे our राहूया. hands unto Jesus. टाळ्याचं वंदन करूया येशूला. Clap our hand unto Jesus येशूला टाळ्याचं अर्पण and करूया. say, Jesus, म्हणूया येशू, I want your healing. मला तुझं आरोग्य I पाहिजे. want your strength. मला तुझं बळ पाहिजे. You clean my blood. You clean my blood. माझं रक्त तू शुद्ध Let कर my blood stay in normal range आणि all माझं the रक्तदाब time. सर्वदा एक समान असू दे. Because I have taken communion. कारण मी प्रभू भोजन घेतलं आहे. Hallelujah. Hallelujah. The Bible says, बायबल सांगतं you all will be judged if you don't take communion with understanding this. समजून जर तुम्ही प्रभू भोजन घेतलं नाही तर तुमच्या सर्वांचा न्याय निवाडा होईल. Don't take communion as a tradition. रूढी परंपरा म्हणून प्रभू भोजन घेऊ नका. Let us follow the biblical principles while we take communion. प्रभू भोजन घेत असताना पवित्र शास्त्राचे जे तत्व आहे त्याप्रमाणे आपण घेऊया. And God wants to touch you. देवाला तुम्हाला स्पर्श करायचा You have आहे. taken the holy communion. तुम्ही पवित्र प्रभू भोजन Let घेतलं us raise आहे. our holy hands towards heaven. स्वर्गाकडे आपल्या हात And I'm going उंचावूया. to pray the prayer of faith. विश्वासाची प्रार्थना मी करणार I'm going to आहे. pray the prayer of power. सामर्थ्याची प्रार्थना मी I'm करणार going to pray आहे. the prayer of healing. आरोग्याची प्रार्थना मी I'm करणार going आहे. to pray the prayer of soundness. मी शांततेची प्रार्थना करणार आहे. Gracious, loving Heavenly Father, कृपाळू स्वर्गीय प्रेमळ we पित्या, thank you for your love. तुझ्या प्रीतीबद्दल आभार We मानतो. thank you for you sending your Son, Jesus तुझा Christ. पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला तू पाठवलंस, आभार We मानतो. thank you because He loved us so much आम्ही आभार मानतो त्याने आमच्यावर एवढी प्रीती that केली. while we were yet आम्ही sinners, पापी असताना He died for our sins. आमच्या पापासाठी तो मरण He पावला. took my sins and my sickness and my weakness and my trials and troubles त्याने माझ्या upon Himself. त्याने स्वतःवरती माझे आजार, त्रास, संकट त्याने घेतले. Lord, we thank you because He died for us. आभार मानतो देवा, तो आमच्यासाठी मरण पावला. We praise your name because He was risen from the dead. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, मरणातून तो पुनरुत्थित झाला. And we are looking forward for His soon return. आणि पुढे वाट पाहत तो लवकर येणार आहे. To that extent,
प्रवृत्तीत Keep us faithful with you. तुझ्या बरोबर आम्हाला तू विश्वासू And let ठेव. your power continually remain in our life. आमच्या जीवनामध्ये सातत्याने तुझं सामर्थ्य असू दे. Let your healing virtue continually remain in our bodies. आमच्या शरीरामध्ये तुझ्या आरोग्याचं सामर्थ्य राहू दे. Because your word says, कारण तुझं वचन सांगतं by his stripes we are healed. त्याला बसलेल्या फटक्याने आम्ही रोगमुक्त झालो Everyone आहोत. said, Lord, we receive your healing. Lord, we receive your healing. We receive your healing We receive your healing. right now या क्षणी in our bodies. आमच्या शरीरात Let's clap our hands and worship आपण Jesus. टाळ्या वाजवून येशूला Hallelujah. Glory. Oh, Rabba Sharalaba Sikoturie. Handaraba Mukuraba. Kuriantalalaba Sitirie. Hallelujah. Glory. सारे सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो, करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे गुणगान. Worship.
We ask all these things in the precious name of the Lord Jesus Christ, our Savior. या सर्व गोष्टी आमचा मूल्यवान तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागतो. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the communion of the Holy Spirit be with us all, now and forevermore. आमेन. Amen. Please be seated. कृपा करून बसूया. Precious Lord. Thank you. Receive the power of God. देवाचं सामर्थ्य स्वीकारा. Receive the healing of God. देवाचं आरोग्य स्वीकारा. Receive the touch of God. देवाचा स्पर्श स्वीकारा. Hallelujah. हालेलुया. If you're celebrating your birthday or wedding anniversary this week, या आठवड्यात तुमचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस तुम्ही साजरा करत असाल, please stand. कृपा करून उभे राहा. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary those who are married. Happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless everyone. Happy birthday to you. Happy anniversary to you. Gracious, loving Heavenly Father, we thank you, those who are celebrating their personal birthday this week, those who are here and those who are online. कृपा स्वर्गीय पिता, आम्ही आभार मानतो परमेश्वर जे त्यांचा वाढदिवस साजरा करत, परमेश्वर जे या ठिकाणी आहेत आणि जे ऑनलाईन आहे. We pray thee for those who are celebrating their anniversary, those who are present here and those who are online. प्रभू आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो परमेश्वर जे लग्नाचा वाढदिवस साजरा करत जे या ठिकाणी आहेत आणि जे ऑनलाईन आहे. Give them many more personal birthday in their personal life. त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये अधिक वैयक्तिक वाढदिवस दे. Wedding anniversary in their marital life. त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये अधिक लग्नाचे Fill their वाढदिवस. life with all your strength, health, wisdom and knowledge. शक्ती, ज्ञान, शहाणपण देऊन त्यांचं जीवन तू भर. Let your power remain in their life. त्यांच्या जीवनामध्ये तुझं सामर्थ्य We असू commit दे. them in your holy त्या पवित्र hands. हातामध्ये आम्ही त्यांना देतो. In Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्यवान नावाने आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Let's worship the Lord by giving God's tithe, our offering and missionary offering, and special gift for Branch Church Pastors Christmas. आपलं दानार्पण, देवाचा दशांश आणि जे शाखा मंडळीचे पाळक आहेत त्यांच्यासाठी आपण देणगी देणार आहोत. देव तुम्हाला आशीर्वाद देवो. यीशु राजाओं का राजा, प्रभुओं का प्रभु, आ रहा है, आ रहा है, शहंशाह आ रहा है, राजाओं का राजा आ रहा है, बादशाह आ रहा है, शहंशाह आ रहा है, राजाओं का राजा आ रहा है, बादशाह आ रहा है. फरिश्ते, 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 फरिश्तों के संग जब आएगी बारात, फरिश्तों के संग जब आएगी बारात, ओ फरिश्तों के संग जब आएगी बारात, फरिश्तों के संग जब आएगी बारात, दूल्हा अपनी दुल्हन ले जाएगा साथ, दूल्हा अपनी दुल्हन ले जाएगा साथ, दूल्हा अपनी दुल्हन ले जाएगा साथ,
दूल्हा अपनी दुल्हन ले जाएगा साथ। आ रहा है, आ रहा है, आ रहा, आ रहा है, आ रहा है, शहंशाह आ रहा है, राजा का राजा आ रहा है, बादशाह आ रहा है, आ रहा है, आ रहा है, शहंशाह आ रहा है, राजा का राजा आ रहा है, बादशाह आ रहा है। उसके आगे झुककर हम करते हैं सलाम, उसके आगे झुककर हम करते हैं सलाम, और उसके आगे झुककर हम करते हैं सलाम, उसके आगे झुककर हम करते हैं सलाम। मुदस्सम हुआ है यीशु में कलाम, मुदस्सर हुआ है यीशु में कलाम, मुदस्सम हुआ है यीशु में कलाम, मुदस्सर हुआ है यीशु में कलाम। अब आ रहा है, आ रहा है, आ रहा, आ रहा है, आ रहा है, शहंशाह आ रहा है, राजा का राजा आ रहा है, बादशाह आ रहा है, आ रहा है, शहंशाह आ रहा है, राजा का राजा आ रहा है, बादशाह आ रहा है। यीशु राजाओं का राजा, प्रभुओं का प्रभु आ रहा है, शहंशाह आ रहा है, राजा का राजा आ रहा है, बादशाह आ रहा है, आ रहा है, शहंशाह आ रहा है, राजा का राजा आ रहा है, बादशाह आ रहा है, बादशाह आ रहा है, बादशाह